Press the bell icon on the YouTube app and never miss another update. आदरणीय धर्माधिकारी सर, व्यासपीठावर इतर मान्यवर, नुकत्याच झालेल्या परीक्षेतले यशस्वी विद्यार्थी, MPSCतला यशस्वी झालेले विद्यार्थी, सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसच्या परीक्षेमध्ये यशस्वी झालेले आपले विद्यार्थी आणि माझ्या मित्रमंडळींनो, सर्वप्रथम कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल द सक्सेसफुल कॅन्डिडेट्स. त्यांच्या बोलण्यातनं आपण बघितलं की त्यांचं यश हे काही फ्लुकनी किंवा असं सहजगत्या मिळालेलं यश नाही आहे. परिस्थितीशी, स्वतःशी, आपण ज्या बॅकग्राऊंडमधनं राहतो त्यातनं झगडून मिळवलेलं तर यश आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की खरोखरीच्या कॉंग्रॅच्युलेशन्स आणि अभिनंदनाला तुम्ही पात्र आहात. एका स्पर्धा परीक्षा आपण देतो आणि एका पदावर आपण जेव्हा जातो तेव्हा आपण फक्त एक कुठल्या तरी एका पोस्टवर जाऊन आपला एक नियमित आता पगार सुरू होता असं होत नाही. तुम्हाला आय एम शुअर तुम्हाला कल्पना आहे त्याची. एका विशिष्ट सोशल परिस्थितीमधलेल्या असलेल्या माणसाला अचानक ही पदं उचलून समाजाच्या अत्यंत इलाईट अशा स्तरामध्ये नेऊन पोचवतात. बॅकग्राऊंड काही असो, फ्युचर इज गोइंग टू बी फार फार डिफरंट. आणि हे सगळं आपल्या परीक्षेच्या कष्टातून तुम्ही ते मिळवलं आहे. पदं आहेत उपजिल्हाधिकारी, STI सेल्स टॅक्स कमिशनर, DYSP, गटविकास अधिकारी. एका सामान्य माणसाच्या दृष्टीने बघायचं झालं तर हे आपलं सरकार आहे. आज सामान्य माणसासाठी त्याचा संबंध फौजदाराशी येतो, त्याचा संबंध विक्रीकर इन्स्पेक्टरशी येतो. जिल्हा शिक्षणाधिकारी मला अजूनही आठवतं, मी जेव्हा शाळेमध्ये होतो त्यावेळेला शाळेमधला सगळ्यात मोठा टेन्शनचा दिवस कुठला असेल, तुम्ही मला वाटतं यू विल ॲग्री विथ मी, शाळेमधला शिक्षकांच्या आपल्या सरांच्याही दृष्टीने टेन्शनचा दिवस कुठला असतो तर ज्या दिवशी इन्स्पेक्टर येत असतात. आज त्या इन्स्पेक्टरच्या वरती जाऊन बसणारे शिक्षणाधिकारी आपल्या इथे बसले आहेत. सरकारचा हा चेहरा आहे. मला खूप आनंद होतो आहे आज यांच्या अभिनंदनासाठी मी इथे आहे. या सरकारच्या चेहऱ्याच्या अभिनंदनासाठी आहे. आणि ही फार महत्त्वाची पदं आहेत. मला आठवतं आहे माझा बॅचमेट IASच्या तयारीमध्ये, IASची परीक्षा झाल्यानंतर प्रोबेशन ट्रेनिंग म्हणून वेगवेगळ्या पदांवर काम करायचं असतं. आणि ज्या पदावर आपण काम करणार, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट, उपजिल्हाधिकारी, तर तिथपर्यंत ज्या ज्या पदांच्या वरती आपण सुपरवाईज करणार असतो एक आठवड्याचं त्यांचं त्या पदावर जाऊन काम करायचं असतं. रेव्हेन्यू व्यवस्थेतला असेल तर मग सर्कल ऑफिसर असेल, मंडल अधिकारी, त्याच्याखाली त्याच्यावरती तहसीलदार, मंडल अधिकारी, मग तलाठी, अशी सगळी ती पदं असतात. तर एक दिवशी मला माझ्या बॅचमेटचा फोन आला. सुप्रीत सिंग गुलाटी, पंजाब केडरचा होता तो, त्याच्या होम केडरमध्ये होता आणि वी वर ऑल व्हेरी हॅपी फॉर हिम. एक दिवशी त्याचा फोन आला. तो म्हणला IASमध्ये झाल्यानंतर सुद्धा जितकं प्रेस्टीज माझं मिळालं नाही, आज अचानक म्हणे मला एकदम माझ्या लोकांमधला, फॅमिलीमधला माझा तोरा आणि दबदबा वाढला. म्हटलं का? आजपासून तलाठ्याचा चार्ज घेतला आहे. म्हटलं ज्यांचा शासन व्यवस्थेशी संबंध येतो त्यांना याची पूर्ण कल्पना आहे की ही पदं किती महत्त्वाची आहेत. ही छोटी किंवा मोठी पदं नाहीत. ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी डायरेक्टली रिस्पॉन्सिबल असणारी पदं आहेत. इनफॅक्ट राज्य शासनाचा एक प्रकारचा ही पदं म्हणजे पिलर आहेत. मला आठवतं आहे की जेव्हा बदल्या ट्रान्सफर्स आमच्याकडे व्हायच्या मणिपूरमध्ये, तेव्हा जनरली IAS IPS अधिकारी आणि राज्य शासनाचे अधिकारी यांच्या एकत्र ट्रान्सफर व्हायच्या. तर निवडणुका जवळल्या असूनसुद्धा ट्रान्सफर्स काही होईनात. 4-5 दिवस झाले तरीसुद्धा ते दिसत होतं पर्सनल डिपार्टमेंट इज स्ट्रगलिंग ट्रान्सफर करण्यासाठी. म्हणून आम्ही विचारलं की कशामुळे प्रॉब्लेम येतो आहे, की IAS ऑफिसर्स, IPS ऑफिसर्स त्याच्यासाठी काही त्यांना ॲडजस्ट करताना प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणले, त्या ऑलरेडी डिसाईड झाले. आम्हाला उपजिल्हाधिकारी आणि DYSP यांच्या ट्रान्सफर्स आणि पोस्टिंग करताना खूप प्रॉब्लेम येतो आहे, कारण सगळ्या अँगल्समधनं त्या विशिष्ट पोस्टिंगसाठी प्रेशर आहे. त्यामुळे राज्य प्रशासनाच्या दृष्टीने मला असं वाटतं की ही फार फार महत्त्वाची पदं आहे. आत्ता एक उल्लेख झाला की MPSCचा
कारभार खूप ट्रान्सपरंट झाला आहे, ही खूप छान गोष्ट आहे. कारण फार पुढच्या 25 ते 30 वर्षांची पायाभरणी या अधिकाऱ्यांच्या मार्फत होती आहे. एक चांगला अधिकारी ट्रान्सपरंट प्रोसेसमधनं निवडून येणं इन अ वे ही पुढच्या 25 ते 20 वर्षांच्या प्रशासनासाठीची फाउंडेशन आहे. मणिपूरमध्ये इनफॅक्ट पब्लिक सर्व्हिस कमिशन मागच्या 3-4 वर्षात खूप सुधारलं. आमच्या राज्य सरकारने असं ठरवलं की आपल्याला ही प्रोसेस चांगली करायची आहे. खूप त्याच्यात पूर्वी गडबडी व्हायच्या, म्हणून 2012मध्ये एका तरुण IAS ऑफिसरला त्याचा सेक्रेटरी नेमलं 2010 बॅचच्या, आणि पूर्णपणे त्याला स्वातंत्र्य देऊन चेअरमन आणि सेक्रेटरींच्या यांच्यामार्फत ती प्रोसेस झाली. ती इतकी स्ट्रीमलाईन झाली, मी मुलांना सांगत होतो की 3-4 वर्ष ती फास्ट प्रोसेस करून या वर्षीच्या मुख्य परीक्षा झाल्यानंतरच्या पुढच्या 4 दिवसात त्यांनी मुख्य परीक्षेचा निकाल लावला. त्याच्या नादात कोर्ट केस आली त्यांच्यावर, कारण पीपल कुड नॉट बिलीव्ह की मुख्य परीक्षा झाल्यानंतर 4 दिवसात निकाल कसा लागू शकतो. त्यांना वाटलं काहीतरी त्याच्यात गडबड झाली. तर ही सगळी ट्रान्सपरन्सी प्रशासनामधली ही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम करणार आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन, तुमच्यातले बरेच जण हे UPSCची परीक्षाही देणार आहे त्याच्यानंतर. सो फॉर दॅट बेस्ट विशेस, बट आय थिंक ऑलरेडी यू आर इन अ विन-विन सिच्युएशन. परीक्षेत सिलेक्शन झालं तर नक्कीच चांगलं आहे, पण ही जी पदं आहेत ही फार महत्त्वाची आहेत. माझे मित्र आणि मैत्रिणी जे परीक्षेची तयारी करत आहेत, बेस्ट विशेस टू ऑल ऑफ यू. या सगळ्यांचं अभिनंदन. हे आय एम शुअर की तुमच्यासाठी एक खूप मोठी प्रेरणा आहे. परीक्षेचे दिवस जेव्हा चालू असतात तेव्हा वी आर इन सर्च ऑफ सच इन्स्पिरेशन. असं एक प्रेरणा हे आपल्यासाठी आपण शोधत फिरत असतो. मला आठवतं आहे, मी सरांच्या संपर्कात होतो 97 पासून. सरांच्या इन्स्पिरेशन आणि प्रेरणेने परीक्षा देत राहिलो. मध्ये कोणीतरी जसं सांगितलं जसं की UPSCमध्ये जितक्या चुका करता येतील तितक्या सगळ्या चुका मी पण करून झाल्या. प्रिलिममध्ये फेल होऊन झालं, मेन्समध्ये फेल होऊन झालं, इंटरव्ह्यूमध्येही एकदा पाहिजे इतके मार्क कमी मिळाले नाही. त्यामुळे ही परीक्षा देत असताना आपल्या मनात काय काय विचार येतात, आय एम फुल्ली अवेअर ऑफ दॅट. ते अभ्यास आणि परीक्षा द्यायची कशी या बाबतीत मला वाटतं खूप मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. तसंही आता मला असं वाटतं आहे की आय बिलॉंग टू द नेक्स्ट जनरेशन ऑफ पीपल, अँड आय एम नो लॉंगर आय विल बी एबल टू गिव्ह रेलेवंट गायडन्स अँड नॉलेज टू यू. So what I'll tell you is that not as a civil service officer, but as somebody who has gone through your stages and now I have a opportunity to look back. मला मागे वळून बघण्याची संधी आहे. तर मी असं म्हणेन की प्लीज डू नॉट ट्रीट दिस एक्झाम ॲज अ डू ऑर डाय सिच्युएशन. आपण खूपदा त्या ध्येयाच्या मागे लागलेलो असतो. मलाही असं वाटायचं की सर्व्हिस मिळाली, IASमध्ये असलो तरच काहीतरी आहे. दिस इज नॉट अ लास्ट चान्स गिवन टू यू बाय द गॉड. माझा एक मित्र मला सांगायचा, मी जेव्हा 4थ्या अटेम्प्टमध्ये होतो, एका विशिष्ट अटेम्प्टला असं ठरवलं होतं मी की आता याच्यानंतर परीक्षा द्यायचीच नाही म्हणून. खूप कंटाळा आला होता. 4, 5, 6 वर्ष मी परीक्षेची तयारी करत होतो. माझ्याबरोबरचे सगळेजण हे वेगवेगळ्या माध्यमातून नोकरीला लागलेले होते. मी एकटाच असा होतो की जो परीक्षेची तयारी करत होतो. तर अशा वेळेला मी ठरवलं होतं की आता या वेळेला परीक्षेत काही जमलं तर ठीक आहे, नाहीतर अटेम्प्ट शिल्लक असले तरी द्यायचे नाहीत, आपण दुसरा कुठला तरी मार्ग बघायचा आणि विल ट्राय टू सी दॅट. तर त्यावेळेला माझ्या एका मित्राने येऊन मला सांगितलं की नेवर ट्रीट दिस ॲज अ लास्ट चान्स. कुठलाही अटेम्प्ट UPSCचाही देत असलात आणि 5वा आणि 4था जरी देत असलात तर इट इज नेवर अ लास्ट चान्स. इट माईट बी द लास्ट अटेम्प्ट फॉर द UPSC. देर आर सो मेनी मोर चान्सेस टू कम इन लाईफ. दिस इज नॉट अ लाईफ अँड डेथ सिच्युएशन. द मुमेंट तुम्हाला हे बोलला, माझ्या डोक्यावरचं सगळं टेन्शन त्या क्षणी गळून पडलं. आणि ज्या क्षणी मी असं ठरवलं की दिस इज नॉट द ओनली ऑपॉर्च्युनिटी, त्या क्षणी मला असं वाटतं की सर्व्हिसमध्ये सिलेक्ट होण्याचा माझा मार्ग तिथून सुरू झाला. त्यामुळे वी हॅव टू डिसाईड, वी हॅव टू टेल आवरसेल्व्स की आपण परीक्षा द्यायची आहे, 100%, 200% प्रयत्न द्यायचे, पण दिस इज नॉट द लास्ट चान्स. देर आर सो मेनी चान्सेस विच आर गोइंग टू कम टू यू. वी आर गोइंग टू ग्रॅब ऑल ऑफ देम. सो नॉट अ इश्यू. परीक्षा देऊ विदाऊट त्याच्या यशाकडे न बघता प्रयत्नाकडे बघून देऊ. दुसरा एक उल्लेख झाला इथे टाईम मॅनेजमेंटचा. इट्स व्हेरी की. कारण मी स्वतः 5-6 वर्ष परीक्षेच्या अभ्यासासाठी दिली आहेत आणि खरं म्हणजे टाईम मॅनेजमेंटवर मी बोलायला नको. माझे आईवडील इथे बसलेले आहेत. दे विल से दॅट आय द लास्ट पर्सन टू टॉक अबाउट टाईम मॅनेजमेंट.
सौ चूहे खाकर बिल्ली चली हाज को मी स्वतः 7 वर्ष परीक्षेच्या तयारीत घालवली आहेत. आज मागे वळून बघताना असं वाटतं की आपण एक स्वतःला टाईम लिमिट घालणं गरजेचं आहे. कारण एका मॅनेजमेंट गुरूने असं बोलून ठेवलेलं आहे की काम करायला किती वेळ लागतो. तो म्हणला एखादं विशिष्ट काम करायला किती वेळ लागतो, तर तो म्हणला तुमच्यापाशी जितका वेळ असतो तितका लागतो. स्पर्धा परीक्षेसाठी माझ्याकडे जर 6-7 वर्षे असतील तर ती पास होण्यासाठी 6-7 वर्ष लागतील. मला सांगायला लागेल स्वतःला की स्पर्धा परीक्षेसाठी माझ्याजवळ किती वर्ष आहेत. कारण ज्या काळामध्ये आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतो तो आपल्या आयुष्यातला, आय कॅन टेल यू फ्रॉम एक्सपिरियन्स, हा सगळ्यात महत्त्वाचा काळ असतो. आजच्या घडीला जर मला सांगितलं की तुमचा IASची पोस्ट, आय एम रेडी टू एक्सचेंज माय IAS पोस्ट विथ द यूथ दॅट यू आर हॅव्हिंग. दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ युअर टाईम. कोणीतरी असंही म्हणून ठेवलेलं आहे की यूथ इज वेस्टेड ऑन यंग. त्यामुळे तरुण लोकांना तारुण्याची किंमत कळत नाही. वेन दे क्रॉस दॅट एज दे स्टार्ट रिअलायझिंग इट. ही आत्ताची तुमची वर्ष मला वाटतं ही तुमच्या आयुष्यातली ही सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात क्रिएटिव्ह आणि अत्यंत मौल्यवान वर्ष आहेत. आपल्याला ती अशी उधळून लावायची नाही आहेत. आपल्याला या वर्षात IASचा अभ्यास करायचा आहे आणि IAS व्हायचं आहे डेफिनेटली, पण त्याला एक लिमिट ठेवायची. मी जर ती लिमिट ठेवली तर त्या लिमिटमध्ये माझा प्रयत्न हा त्या लिमिटमध्ये IAS होण्याचा, सिव्हिल सर्व्हिसेस उपजिल्हाधिकारी होण्याचा राहील. आपल्याला पंचवार्षिक योजना करायची नाही आहे. 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष. एक व्यवस्थित एक टाईमलाईन जर मी ठेवली तर त्या वेळेमध्ये माझा अभ्यास होणार आहे आणि त्या वेळेमध्ये फोकस्ड अटेम्प्ट होणार आहे. तिथे लेट मी टेल यू, देर आर फार मोर things to do in life, far more things to enjoy in life apart from IAS. So my only दोनच key things would be, एक म्हणजे this is not the last chance, take it coolly, and दुसरं म्हणजे की have a time limit for yourself for everything. But more important than that, म्हणजे परीक्षेची तयारी करताना सुद्धा असेल किंवा परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर सुद्धा असेल, एक फार मोठा की प्रश्न आहे ज्याचं उत्तर आय थिंक आपल्या प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे. इथे उल्लेख झाला त्याचा. प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये हा प्रश्न विचारला जातो, वाय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. मला वाटतं की व्यक्तिमत्व परीक्षा एखाद्या माणसाची घ्यायची असेल तर 20 ते 25 मिनिटाचा इंटरव्ह्यू हा फक्त एक प्रश्न विचारून घेता येऊ शकतो, वाय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. इथे येण्याचं प्रयोजन काय, हा प्रश्न इनफॅक्ट तुम्हालाही पडायला हवा. आपण जर इतकी वर्ष जर समजा अभ्यास करत असू, आपले मित्रमैत्रिणी जर समजा दुसऱ्या प्रोफेशन्समध्ये जात असतील, चांगले पैसे कमवत असतील, तर वाय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. तुम्ही जर TV चॅनल्स वाचत असाल तर ऑल ऑफ अस ऑन धिस साईड ऑफ द स्टेज आर रेफर्ड ॲज बाबू. TV चॅनल्स, आर्म चेअर्स, क्रिटिक्स जर वाचत असाल तर दे विल टेल यू की भारताच्या सगळ्या समस्यांचं जर एकमात्र एक वन सिंगल आन्सर किंवा प्रॉब्लेमचं जर मूळ असेल तर त्यांचं असं म्हणणं असतं, दॅट इज ऑन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. ॲट टाइम्स इट बिकम्स अ थँकलेस जॉब. पुरामध्ये प्रचंड काम करूनसुद्धा मीडिया विल फोकस ॲट टाइम्स ऑन व्हॉट वॉज नॉट डन. पगार कदाचित प्रायव्हेट सेक्टर इतका चांगला नसेल. अशा परिस्थितीमध्ये ग्लॅमर, एक लाल दिव्याची गाडी कोणीतरी सांगितलं, फाईन, 2-3 वर्षानंतर लाल दिव्याच्या गाडीची सवय होईल आणि मग ते ग्लॅमरनं वाटतं नेसेसिटी वाटायला लागेल. तर काय मग कशासाठी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, हा खूप खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर जर तुमच्या मनात आत्ता क्लिअर झालं तर परीक्षा देताना तुम्हाला सोपं जाणार आहे. या प्रश्नाचं उत्तर इंटरव्ह्यूमध्ये जर आपण चांगल्या पद्धतीने देऊ शकलो तर आपलं व्यक्तिमत्व कुठल्या परिस्थितीचं आहे ते आपल्याला कळणार आहे. परीक्षा पास झाल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहिती असेल तर प्रशासनात अधिकारी कसं व्हायचं याचा आपल्याला मदत होणार. आज मला असं वाटतं की 20 वर्ष चाणक्य मंडळची सहवास असल्यामुळे थँकफुली या प्रश्नाचं उत्तर काय असावं याची एक कल्पना सरांकडून आली होती. मी कलेक्टर असताना माझ्याकडे प्रशासकीय सेवांमधले खूप अधिकारी यायचे प्रोबेशनसाठी, राज्य प्रशासन सेवेतले. आजही मला दिसतं आहे की MBA, IT, डॉक्टर
अशा प्रोफेशन्समधनं ऑफिसर्स इथे येऊन ही परीक्षा देत आहेत. मी या सगळ्या लोकांना, आमच्या इकडे मणिपूरमध्ये असेच चांगले ऑफिसर्स होते, मी त्यांना सांगायचो की मला कल्पना आहे की खूप पॉलिटिकल प्रेशर्स असतात. IAS अधिकाऱ्यांना एक सुरक्षितता असते, प्रमोशनची सुरक्षितता असते, कदाचित तेवढी सुरक्षितता ही राज्यसेवा अधिकाऱ्यांना नसते. त्यांची प्रमोशन्स, पोस्टिंग्स, इतर बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्याच्यामुळे ते इन्सिक्युअर फील करतात. मी त्यांना एकच गोष्ट परत परत सांगत होतो, तुम्ही खूप मोठी करिअर्स, पैसा देणारी प्रोफेशन सोडून या सेवेमध्ये आलात, ती कशासाठी? आय एम शुअर मनी वॉज नेवर युअर एम. द एम वॉज टू बी एबल टू मेक अ डिफरन्स. ज्या क्षणी तुम्ही पैशाच्या मागे जाल त्या क्षणी ॲबिलिटी टू मेक अ डिफरन्स विल गो डाऊन. या दोन म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह गोष्टी आहेत. पैसाच कमवायचा असता तर तो उत्तम, भरपूर चांगल्या पद्धतीने, चांगल्या मार्गाने पगार मिळवण्याचा हे अनेक संधी तुम्हाला अवेलेबल होत्या. त्या तुम्ही सोडल्यात आणि सरकारी सेवेमध्ये आलात, कारण सरकारी सेवेमध्ये मिळणारा अधिकार हा तुम्हाला महत्त्वाचा वाटला. मी पुढच्या कुठल्याही गोष्टीत जात देखील नाही आहे. निव्वळ जो सरकारी सेवेत आलेला अधिकार आहे, तो अधिकार जर काबूत ठेवायचा असेल तर आपलं चारित्र्य आणि आपलं व्यक्तिमत्व याच्याच अधिकारावर तो कायम राहील. दुसऱ्या कुठल्याही पदाच्या नवळ अधिकारावर तो राहणार नाही. ज्या क्षणी पैसे मिळवण्यासाठी मी कॉम्प्रोमाइज करीन त्या क्षणी माझा अधिकार कॉम्प्रोमाइज झाला आणि स्पर्धा परीक्षेत येण्याचं आपलं मूळ कारणच निघून गेलं. तो अधिकार कशासाठी वापरायचा ही गोष्ट आहेच, पण अधिकार त्याच्यासाठी तर आपण या सर्व्हिसमध्ये आलो. आपण बघितलं, म्हणजे मला प्रशासकीय सेवेमध्ये असताना असं जाणवलं की प्रोफेशन्स कामं करण्याचे दोन पद्धतीची कामं करतात माणसं. सम काइंड ऑफ पीपल आर डुअर्स, ॲक्च्युअल ते काम करतात, आणि इतर काही प्रोफेशन्स असतात ही काम करणाऱ्यांचं ॲनालिसिस करून स्वतःचं चरितार्थ चालवतात. वन सेट ऑफ द पीपल हू आर देअर टू वर्क, टू डू देअर जॉब एफिशियंटली, they are the people who move this system. Civil services is one of those professions. बाकी टीव्हीच्या स्टुडिओमध्ये एअर कंडिशन स्टुडिओमध्ये बसून हे काम कसं व्हायला हवं होतं, कसं झालं नाही असे सांगणारे बरेच क्रिटिक्स, आर्मचेअर क्रिटिक्स असतात. बट प्रॉबेबली त्यांनी ते काम कधीही केलेलं नसतं. दे ओनली अर्न देअर लिव्हिंग बाय कमेंटिंग ऑफ समबडी हू हॅज नॉट डन दॅट वर्क. ते काम कितीही ग्लॅमरस, बोलणं कितीही ग्लॅमरस असलं तरी हेच अधिकारी म्हणून तुम्हाला सांगू शकतो मी की ॲक्च्युली न्यूज मेकर इज फार मोर इम्पॉर्टंट दॅन न्यूज शोअर. निवडणुका घडवून आणत असताना तुम्ही ॲक्च्युली निवडणुका घडवून आणत असता. त्या यंत्रणेचा एक तुम्ही छोटा भाग असता, पण तुम्ही यू आर अ पार्ट ऑफ अ मशीन, नॉट अ पार्ट ऑफ सिस्टीम विच ओनली ॲनालायझेस दॅट. आपल्या प्रशासकीय सेवांचं हे फार मोठं मला असं वाटतं की स्ट्रेंथ आहे. मी खूप ऑफिसेसमध्ये काम केलं. मी पहिल्यांदा जेव्हा तदुबीला जॉईन झालो होतो सब डिव्हिजनल ऑफिसर, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, म्हणजे सुरुवातीचं ट्रेनिंगच्याच जागा असतात त्या पोस्टिंग्स. परीक्षेमधनं आल्यानंतर आयडियलिझम घेऊन माणूस सर्व्हिसमध्ये आलेला असतो. त्या पहिल्या पोस्टिंगवर मी गेलो SDO म्हणून, आणि असं माझ्या लक्षात आलं की प्रचंड इनएफिशियन्सी आणि थंडावा भरलेला आहे सिस्टीममध्ये. सुरक्षितता आहे प्रत्येकाला, कोणालाच काम करायचं नाही आहे, आणि एव्हरीबडी हॅज टेकन हिज पोस्ट फॉर ग्रांटेड. आणि देन आय स्टार्टेड थिंकिंग की मग या ऑफिसचं काम तरी कसं होतं. जे ॲनालिसिस करायला सुरुवात झाल्यावर, सोल्युशन काढायला सुरुवात केल्यावर असं माझ्या लक्षात आलं की ऑफिसमध्ये 1-2 माणसं अशी आहेत की जे अख्ख्या ऑफिसचं काम हीच माणसं करतात. आणि कोण होती ही माणसं? ही माणसं एक कोणीतरी लोअर डिव्हिजनल क्लर्क, कोणीतरी अप्पर डिव्हिजनल क्लर्क, तहसीलदारसुद्धा नाही, त्याच्या खालची ही कुठली तरी 2-3 माणसं होती. या माणसांना समाज ओळखत नव्हता, या माणसांना रेकग्निशन मिळत नव्हतं, या माणसांना पक्कं माहिती होतं की आयुष्याच्या सुरुवातीला आहे फार फार तर अप्पर डिव्हिजन क्लार्क म्हणून रिटायर होते, पण तरीही माणसं ही कामं करत होती. आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की मी ज्या ज्या पोस्टिंगला जाईन त्या प्रत्येक पोस्टिंगमध्ये, प्रत्येक ऑफिसमध्ये एक कोणीतरी माणूस असा निघायचा की जो बाकी कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता आपलं काम नीट करायचा. स्वतःचंच काम नाही, तो इनफॅक्ट एक एंटायर ऑफिसचं काम नीट करायचा, आणि त्याच्या जोरावर ऑफिस चालू होतं. मी उखरुलला असताना एक टेनिसन म्हणून माझा अप्पर डिव्हिजन क्लार्क होता. याच्या घरी 3 मुलं, 3 मुली, मुलांमधला एक मुलगा मेंटली इल,
त्याला घरी जाऊन त्याला बघायला लागायचं. एक मुलगा शिलाँगला ठेवलेला, त्याला तिथे प्रॉब्लेम येत होते. एवढं करूनसुद्धा मी बघायचो की माझ्या ऑफिसचं सगळं रेव्हेन्यू, सगळं कोर्टाचं काम हा माणूस रात्री 7, 7:30, 8 वाजेपर्यंत बसून करत राहायचा. मोस्ट ऑफ द टाईम्स मी ऑफिसमधून निघून जायचो आणि निघून जाताना मला फक्त अख्ख्या ऑफिसमधला एक दिवा माझ्याशिवाय केबिनशिवाय दिसायचा आणि तो या अप्पर डिव्हिजन क्लासचा होता. या माणसांकडे बघून मला असं वाटलं की सरांच्या एका पुस्तकातही याचा उल्लेख आहे, पण मला त्याचा अनुभव या माणसांकडे बघून आला की वर्ग 1, 2, 3, 4 ही सरकारने केलेली विभागणी आहे. निव्वळ तुम्हाला वर्ग 1चा अधिकारी म्हणून दाखवलं म्हणून तुम्ही वर्ग 1चा अधिकारी होत नाही. मला असं वाटतं की तो 7:30, 8 वाजेपर्यंत काम करणारा माझा LDC, UDC हा सरकारी पद्धतीने असेल वर्ग 3 किंवा 4चा अधिकारी, तो माझ्या दृष्टीने हा वर्ग 1चा अधिकारी. आपण स्पर्धा परीक्षांमध्ये येतो, याच्यामध्ये यश मिळवायचं असेल तर मला असं वाटतं की त्या या प्रकारच्या वर्ग 1चा अधिकारी होण्यासाठी आपल्याला यश मिळवायचं आहे. कारण ते वर्ग 1 ते काम करताना जे समाधान आपल्याला मिळणार आहे. आज मी बघत होतो यशस्वी विद्यार्थी आहे, त्यांचे आई वडील हे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून वर आलेले आहेत. त्यांनी स्वतः काही प्रतिकूल परिस्थितीतून वर आलेले आहेत. आपण या सेवेमध्ये आलेलो हे आपला अधिकार वापरून सिस्टीममध्ये बदल घडवण्यासाठी आलेलो. फार दूरही जाण्याची गरज नाही. आपल्या आईवडिलांना आठवा, आपल्या स्वतःला आठवा. सरकारी यंत्रणेशी झगडताना आपल्याला जो अनुभव आला तो इतरांना येऊ नये म्हणून आपण या सेवेमध्ये आलो. उपजिल्हाधिकारी म्हणून असेल, तहसीलदार म्हणून असेल, शिक्षणाधिकारी म्हणून असेल, विक्रीकर आयुक्त म्हणून असेल, समोर येणारा माणूस हा कदाचित आपल्या आईवडिलांच्या सारखाच कोणीतरी असू शकतो. हे जर आपण लक्षात ठेवलं तर मला वाटत नाही आपल्याला त्या सेवेचा कधीही माज डोक्यामध्ये जाईल. मला अशी आशा वाटते की ज्या पद्धतीचं अनुभव तुम्ही व्यक्त केलेत आणि ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही यश मिळवलं आहे, आय थिंक दॅट इज सफिशियंट मोटिवेशन फॉर यू टू बी अ चारित्र्यवान अँड कार्यक्षम अधिकारी इन डेज टू कम. त्यासाठी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. असे अधिकारी बनण्यासाठी, त्या प्रयत्नासाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.